आमच्या बाजूच्या जहाजावर हल्ला झालाय. आमचं जहाज समुद्रात अडकलंय. आम्ही अन्न पुरवून खातोय, असं म्हणत सांगली कवठे महाकाळच्या अजित खोतनं जहाजावरूनच एक व्हिडिओ केलाय. तो काय म्हणतोय आणि जहाजावर सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात सविस्तर. मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं बंद केली. या ठिकाणाहून 1 लिटर्सचं तेल जाऊ देणार नसल्याचा इशारा हा इराणनं दिला आणि त्यामुळं अनेक जहाजं या परिसरात अडकली आणि त्यामुळं भारतात आता गॅसच्या तुटवड्याच्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजेच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात इराणकडून अनेक व्यापारी जहाजांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या वाढत्या तणावाचा फटका भारतीय खलाशांनाही बसतोय. दरम्यान सांगली जिल्ह्यातील अजित खोत या तरुणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अजित एका मालवाहू जहाजावर कार्यरत असून त्यांचं जहाज सध्या UAEच्या समुद्री सीमेत अडकलंय. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आपली आपबीती आणि तिथली गंभीर परिस्थिती मांडली आहे. आमच्या जहाजाचं लोडिंग सुरू असतानाच आम्हाला इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यावेळी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली नव्हती आणि त्यामुळं आम्ही लोडिंग पूर्ण करून दुबईपर्यंत पोहोचलो. पण त्याच वेळी शेजारच्या एका जहाजावर भीषण हल्ला झाल्याचं आम्हाला समजलं आणि ज्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही आमचं जहाज अँकरवर म्हणजेच नांगरावर तिथंच थांबवलं, असं अजित या व्हिडिओमध्ये सांगतायत. समुद्रात नेमका कुठं हल्ला होतोय याची माहिती आम्हाला जहाजावरील WHF म्हणजेच वायरलेस यंत्रणेवर मिळत होती आणि त्यामुळं आम्ही तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला. नांगरावर अजून किती दिवस थांबावं लागेल याची खात्री नाही. जहाजावरचा अन्नसाठा आम्ही पुरवून वापरतोय, असंही या व्हिडिओमध्ये अजित खोत सांगतायत. सगळेच घाबरले होते आणि त्यामुळं आम्ही जहाजावर होळी साजरी करण्याचाही निर्णय घेतला, जेणेकरून सगळे आनंदी राहतील. होळी ही आम्ही या जहाजावरतीच साजरी केली. या भीतीच्या दिवसात आम्ही सध्या जहाजावरतीच युद्ध थांबण्याची वाट बघतोय. शिप हे अँकरवर अजून किती दिवस असेल याचा अंदाज नाही. त्यामुळे ज्यावेळी हॉर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होईल तेव्हाच आम्हाला भारतात परत येता येईल. आमचं जहाज सध्या UAE मध्ये आहे. आमचं जहाज कतार बंदरावर लोडिंग झालं होतं, अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अजित खोत यांनी दिली. अजित खोत यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान काल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून भारतीय जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिल्याची बातमी समोर आली. त्यामुळे भारतीय जहाजांना सोडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. पण इराणकडून हा दावा फेटाळल्याच्या बातम्याही समोर आल्यात. त्यामुळे परदेशात तर नागरिक अडकलेच आहेत. पण भर समुद्रात अडकलेल्या नागरिकांसाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना करूयात. या संपूर्ण परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.